नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडगे आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील सेशन क्रमांक 56ला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांना रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी रिलायबल SPK हे ॲप नक्की डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवरून. दुसरं महत्त्वाचं, रिलायबलचंच टेलिग्राम चॅनल आणि फेसबुक पेज यालाही तुम्ही जॉईन करा. आणि तिसरं, जे आपण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करत आहोत ते रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद हे चॅनलही तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर आज आपण सुरुवातीला एक महत्त्वाच्या घटनेला पाहणार आहोत. जागतिक मानवीय प्रतिसाद योजना ही योजना आपल्याला पाहिजे आहे, कारण की जागतिक असल्यामुळं यावर प्रश्न येऊ शकतो. तर ही योजना काय पाहू आपण. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी युनोने ही योजना सुरू केलेली आहे. एक तर प्रश्न काय तयार होऊ शकतो की जागतिक मानवीय प्रतिसाद योजना खालीलपैकी कोणी सुरू केली. तर युनो, लक्षात ठेवा, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने ती योजना चालू केलेली आहे. युनोचं किती आहे स्थापना युनोची? 24 ऑक्टोबर 1945. आपण पाहिलेली याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945ला युनोची स्थापना आहे. ही एक इथं महत्त्वाची माहिती. त्यानंतर 25 मार्च 2020 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. ही एक इथं महत्त्वाची तारीख आपल्याला इथं लक्षात ठेवायची. कधी योजना कधी सुरू करण्यात आली हा एक यावर प्रश्न येतो. त्याच्यानंतर तरतूद किती करण्यात आलेली यासाठी? तर युनोने त्यासाठी 2 अब्ज अमेरिकन डॉलरची तरतूद केलेली आहे. ही एक इथं महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर कोणाकडून ती राबवली जाणार आहे त्यावर एक प्रश्न येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संघटनाच्या सहकार्यानं ही योजना युनोकडून राबवली जाणार आहे. हा एक महत्त्वाचा इथं पॉईंट आहे. हा एक इथं पॉईंट आपण कव्हर करूया. त्यानंतर या योजनेअंतर्गत युनोकडून जे कोरोनाच्या चाचण्यांसाठी जी उपकरणं आहेत आणि जी अत्यावश्यक औषधं आहेत ती पुरवली जाणार आहेत. तर अशी ही योजना लक्षात ठेवा. काय पाहिलं आपण? जागतिक मानवीय प्रतिसाद योजना कशासाठी? तर कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी. कोणी सुरू केली? युनोने ही योजना सुरू केलेली. कधी सुरू केली? 25 मार्च 2020. किती तरतूद केली? तर 2 अब्ज अमेरिकन डॉलरची तरतूद केलेली आहे. कोणाच्या सहकार्यानं? युनोकडून राबवले जाणारे पण आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संघटनांच्या सहकार्यानं. त्याच्यानंतर कशासाठी आहे? तर या योजनेअंतर्गत युनोकडून जे कोरोनाच्या चाचण्यांसाठीची उपकरणं असतील आणि अत्यावश्यक औषधं पुरवली जाणार आहेत. तर ही महत्त्वाची इथं आपल्याला ही योजना. आता या योजनेसोबत आपण काही योजना रिवाईज करणार आहेत. त्यामध्ये आपण पाहणार आहेत बलराम योजना. तर बलराम योजना आठवा आपण कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे. बलराम योजना ही लक्षात ठेवा ओडिशा राज्य सरकारनं सुरू केलेली आहे. बलराम योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलेली? ओडिशा. कधी? 3 जुलै 2020ला या योजनेची सुरुवात आहे. किती? 3 जुलै 2020ला या योजनेची सुरुवात आहे. हा एक इथं महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला काय पाहिजे? कशासाठी ही योजना आहे? भूमिहीन शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठी. हा महत्त्वाचा एक इथं महत्त्वाचं लक्षात ठेवा. भूमिहीन शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठीची योजना ओडिशा राज्य सरकारनं सुरू केलेली आहे. 2 वर्षात सुमारे 7 लाख भूमिहीन शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. किती? 7 लाख भूमिहीन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि कोणाच्या सहकार्यानं ती तयार करण्यात आलेली योजना हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नाबार्डच्या सहकार्यानं. नाबार्डच्या सहकार्याने ही योजना तयार करण्यात आलेली आहे. नाबार्डची स्थापना आपण पाहिलेली 12 जुलै 1982. नाबार्डचा लॉंग फॉर्म नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. तर ही नाबार्ड लक्षात ठेवा. त्यासोबतच आपण दुसरी एक योजना पाहणार आहोत. ती योजना आपण पाहिली होती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आपण पाहिली होती. तर या योजनेला मान्यता कधी मिळालेली आहे? 20 मे 2020ला याची मान्यता मिळालेली आहे. त्याच्यानंतर अंमलबजावणी किती दिवसापर्यंत असणार आहे? तर 2020-21 ते 24-25 हा एक कालावधी एक लक्षात ठेवा. 2020-21 ते 24-25 हा कालावधी आहे. ह्यामध्ये 2 योजनांचा समावेश आपण पाहिलं होतं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये. केंद्रीय क्षेत्र योजना आणि दुसरं केंद्र पुरस्कृत योजना. केंद्रीय क्षेत्र आणि केंद्र पुरस्कृत योजना हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या. कधी प्रश्न येऊ शकतो खालीलपैकी कोणत्या 2 योजनांचा समावेश प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये करण्यात येतो? तर केंद्रीय क्षेत्र योजना आणि केंद्र पुरस्कृत योजना.
गुंतवणूक याच्यामध्ये केंद्राची असणारे लक्षात ठेवा 9,407 कोटी, ही एक लक्षात ठेवा. गुंतवणूक केंद्राची 9,407 कोटी, राज्याची असणारे 4,880 कोटी आणि लाभार्थीचे जे गुंतवणूक असणारे 5,763 कोटी, म्हणजेच एकूण अंदाजित 20,050 कोटी एवढी गुंतवणूक असणारे एकूण अंदाजित गुंतवणूक. अपेक्षित फायदे काय तर 2024-25 पर्यंत, म्हणजे 2024 पर्यंत समजा जे काही मत्स्य उत्पादक असतील तर या क्षेत्रातील कामगार, मत्स्यपालक यांचं उत्पन्न दुपटीनं वाढविणं. मत्स्य उत्पादक आणि या क्षेत्रातील जे काही मत्स्य कामगार असतील तर त्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे या योजनेचं. दुसरे महत्त्वाची आणखी एक योजना आपण पाहिली होती, राजीव गांधी किसान न्याय योजना. प्रश्न काय येऊ शकतो, ही योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? छत्तीसगड राज्यानं सुरू केलेली योजना आहे. बलराम योजना ओडिशा आणि राजीव गांधी किसान न्याय योजना छत्तीसगड सरकारनं सुरू केलेली. औपचारिक सुरुवातीची झालेली 21 मे 2020 लक्षात ठेवा. डेट महत्त्वाच्या असतात योजनेमध्ये त्याच्यामुळं. आणि याचा फायदा HRHRD या विषयामध्ये पण होतो म्हणून आपल्याला त्यानंतर या योजनेअंतर्गत जवळपास 19 लाख शेतकऱ्यांना सहभागी करून देण्यात जाणार आहे. बलराम योजनेमध्ये आपण पाहिलं होतं 7 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि या योजनेअंतर्गत 19 लाख शेतकऱ्यांना म्हणजे समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना पीक शेती जी असेल तर पीक शेतीस प्रोत्साहित करण्यासाठी, त्यानंतर या योजनेअंतर्गत जे काही धान्य असेल, मका असेल, प्रोत्साहित करण्यासाठी धान्य, मका, त्याच्यानंतर ऊस इत्यादी पिकांसाठी दर एकरी 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या अनुदान खात्यात जमा केले जातील. ही महत्त्वाची लक्षात ठेवा. दर एकरी, तिथं हेक्टरी टाकू शकतात, हेक्टरी नाही तर किती, एकरी लक्षात ठेवा. 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या अनुदान खात्यात जमा केले जातील. त्यानंतर या योजनेसाठी त्या अर्थसंकल्पामध्ये 5,700 कोटीची तरतूद केलेली, 5,700 कोटी रुपयाची तरतूद केलेली. ही एक महत्त्वाची योजना इथे रिवाईज केली आपण. त्यानंतर आपण स्टार्स योजना एक पाहिलेली. मुद्दाम मी योजनेचं रिव्हिजन घेत आहे जेणेकरून आपल्याला त्या योजना लक्षात ठेवा. स्टार्स योजना शुभारंभ कधी झालेला आहे? 28 फेब्रुवारी 2019ला स्टार्स योजनेचा शुभारंभ 28 फेब्रुवारी 2019. या योजनेसाठी मंत्रालयानं 250 कोटी रुपये मोजलेले आहेत. 250 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. कोणत्या मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय. ही एक महत्त्वाचं असते, म्हणजे कोणत्या मंत्रालयानं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ती योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत जे काही 500 विज्ञान प्रकल्पांना पुरस्कृत केलं जाणार आहे. कशासाठी तर 500 विज्ञान प्रकल्पांना पुरस्कृत केलं जाणार आहे. या योजनेचे जे समन्वयक असणार आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट असणार आहे. आणि आता त्याचा स्टार्सचा लॉंग फॉर्म एक लक्षात ठेवायचा आपल्याला. स्टार्स, स्कीम फॉर ट्रान्सलेशनल अँड ॲडव्हान्स रिसर्च इन सायन्स. स्कीम फॉर ट्रान्सलेशनल अँड ॲडव्हान्स रिसर्च इन सायन्स अशी स्टार्स योजना आहे की आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची योजना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ही एक योजना विचारण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना शुभारंभ आहे 5 मार्च 2019ला. 5 मार्च 2019 वस्त्राल गुजरात येथून त्याचा शुभारंभ आहे. वस्त्राल लक्षात ठेवा, वस्त्राल गुजरात येथून त्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आणि याची अंमलबजावणी जी आहे ती इथं महत्त्वाचा मुद्दा आहे 15 फेब्रुवारीपासून. म्हणजे योजनेची सुरुवात जी आहे ती 5 मार्च 2019, परंतु अंमलबजावणी कधी होणार आहे? 15 फेब्रुवारी 2019पासून. म्हणजेच पूर्वलक्षी प्रभावानं, म्हणजेच काय तर मागच्या तारखेपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर पात्र व्यक्ती कोण असणार आहेत? असंघटित क्षेत्रातील 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती. हा एक इथं महत्त्वाचा मुद्दा आहे जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता याचा लाभ जे आहे ते 60 वर्ष वयाच्या नंतर किमान 3,000 रुपये मासिक पेन्शन त्यांना मिळणार. किती? 60 वर्षाच्या नंतर. म्हणजे ते दर महिन्याला समजा किती त्यांना योगदान द्यायचं आहे तर 55 ते 200 रुपयापर्यंत योगदान त्यांना द्यायचं आहे. जे काही सहभागी असणार आहेत या योजनेमध्ये त्यांनी 55 ते 200 रुपयापर्यंत दर महिन्याला याच्यामध्ये सहभागी द्यायचा आहे. तर ही महत्त्वाची एक योजना आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला जलजागृती अभियान एक पाहायचं आहे. याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो वन लाईनर स्वरूपात. म्हणजे कधी राबविण्यात आलं तर 16 ते 22 मार्च 2020 दरम्यान आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जलजागृती अभियान हे राबविण्यात आलेलं आहे. तर यावर एक प्रश्न असा येऊ शकतो. आता यासोबतच आपण
लक्षात ठेवायचं आहे की जलजागृती अभियानासोबत आपण आणखी एक अभियान पाहिलं होतं, ते रिवाईज करणार आहे मी. सुपोषित माँ अभियान आपण हे पाहिलेलं आहे, सुपोषित माँ अभियान. तर या अभियानाची सुरुवात 1 मार्च 2020 पासून करण्यात आलेली आहे. 1 मार्च 2020 कोटा या ठिकाणून तिथून करण्यात आलेली आहे. कोटा कोणी केली त्याची सुरुवात? तर ओम बिर्ला, राजस्थान येथून ती सुरुवात झालेली, म्हणजेच कोटा राजस्थान येथून ओम बिर्ला यांनी सुरुवात केलेली. लक्षात ठेवा, लोकसभेचे सभापती. तर या अभियानानुसार महिलांना एका महिन्यासाठी पौष्टिक आहार पुरविला जाईल, हे एक इथं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, या अभियानांतर्गत केवळ गर्भवती महिलांचीच नव्हे तर नवजात शिशूची देखील काळजी घेतली जाईल, हे एक आपण इथं महत्त्वाचा मुद्दा पाहिला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 1000 गर्भवती महिलांना लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ही एक इथं महत्त्वाची तरतूद, म्हणजे ती तरतूद लक्षात ठेवा. आणि महिलांना 17 किलो संतुलित आहाराचं एक किट उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. 17 किलो, लक्षात ठेवा, 17 kg संतुलित आहाराचं एक किट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर असं हे जलजागृती अभियान इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला आता समोर एक महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे, एकम महोत्सव. एकम महोत्सव जो आहे तो मार्च 2020 मध्ये नवी दिल्ली इथं आठवडाभराच्या एकम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. हा एक इथं महत्त्वाचा मुद्दा. इथं काय महत्त्वाचं आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी, हे इथं एक महत्त्वाचं आहे. कधी? मार्च 2020 मध्ये. हे 2 वाक्य इथं महत्त्वाचे आहेत. त्यानंतर कोणी आयोजन केलं या महोत्सवाचं तर केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळाने या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. ही एक महत्त्वाची तरतूद इथं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. दिव्यांग कारागीर असतील आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ही एक महत्त्वाची इथं गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. दिव्यांग कारागीर आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम म्हणजे आयोजित करण्यात आला हा महोत्सव. तर आता एकमचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, एंटरप्रिन्युअरशिप, नॉलेज, अवेअरनेस अँड मार्केटिंग, असा आहे एकमचा लॉंग फॉर्म आहे. ही एक गोष्ट आपल्या इथं लक्षात ठेवायची. त्यासोबतच आपल्याला आणखी एक महोत्सव रिवाईज करायचा आहे, राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव. राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव जो कुठं पार पडला होता? नवी दिल्ली या ठिकाणी. म्हणजे एकम महोत्सवसुद्धा नवी दिल्ली आणि राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सवसुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. लक्षात ठेवा. कधी? फेब्रुवारी 2020 मध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याची संकल्पना काय होती राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सवाची? अनलिशिंग इंडियाज, लक्षात ठेवा, अनलिशिंग इंडियाज ऑर्गॅनिक मार्केट, अनलिशिंग इंडियाज ऑर्गॅनिक मार्केट पोटेन्शियल, अनलिशिंग इंडियाज ऑर्गॅनिक मार्केट पोटेन्शियल, ही अशी त्याची म्हणजे संकल्पना होती. हे एक इथं महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर हे जे काही महत्त्वाचे आहेत मुद्दे हे तुम्ही इथं लक्षात घ्या. तर आज जे महत्त्वाचे मुद्दे काय पाहिलेत आपण? सुरुवातीला पाहिली जागतिक मानवी प्रतिसाद योजना, जी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी युनोने ही योजना सुरू केलेली. युनोची स्थापना तुम्हाला सांगितली. त्यासोबतच आपल्याला आणखी एक महत्त्वाचं पाहायचं आहे, एक महत्त्वाचा मुद्दा, ते म्हणजे 24वी जागतिक ऊर्जा काँग्रेस. 24वी जागतिक ऊर्जा काँग्रेस ही लक्षात ठेवायचं सप्टेंबर 2019 मध्ये, सप्टेंबर 2019 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी इथं ती पार पडलेली आहे. कुठं? प्रश्न येऊ शकतो, कुठं पार पडली? अबुधाबी या ठिकाणी पार पडली. हा इथं महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबतच म्हणजे कोणाच्या पुढाकाराने या परिषद म्हणजे या जागतिक ऊर्जा काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं? तर लक्षात ठेवायचं संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख खलीफा बिन झायद अल नायान, शेख खलीफा बिन झायद अल नायान यांच्या पुढाकाराने याचं आयोजन करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आता ही जी 24वी जागतिक ऊर्जा काँग्रेस आहे, याची संकल्पना एक आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे, समृद्धीसाठी ऊर्जा. लक्षात ठेवा, संकल्पना काय याची? समृद्धीसाठी
ऊर्जा याची संकल्पना आहे. उद्देश जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऊर्जा क्षेत्रातील भागीदारांना एकत्र आणणे हा त्याचा उद्देश आहे. ही एक लक्षात ठेवा. आता ही जागतिक ऊर्जा काँग्रेस हे कधीपासून भरवली जाते? 1924 पासून लक्षात ठेवा. 1924 पासून ती दर 3 वर्षांनी भरवण्यात येते. हा एक इथं महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. किती? 1924 पासून ती दर 3 वर्षांनी भरवण्यात येते आणि यामध्ये जवळपास 150 देशांनी प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. हा एक इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. किती? 150 देशांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. लक्षात ठेवा. जागतिक ऊर्जा मंडळाचा हा मुख्य जागतिक सोहळा आहे. जागतिक ऊर्जा मंडळाचा हा मुख्य जागतिक सोहळा आहे. हा एक इथं मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर दक्षिण आशियातील सर्वात उंच मनोरा. प्रश्न येऊ शकतो, दक्षिण आशियातील सर्वात उंच मनोरा कुठं आहे? तर ह्या दक्षिण आशियातील सर्वात उंच मनोऱ्याचं जे अनावरण आहे ते श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं करण्यात आलेलं लक्षात ठेवा. म्हणजे कुठं येतो? कोलंबो इथं. किती उंची आहे त्याची? 350 मीटर उंच आहे. लक्षात ठेवा. दक्षिण आशियातील सर्वात उंच मनोऱ्याचं अनावरण जे करण्यात आलेले ते कुठं? श्रीलंकेमधल्या म्हणजे श्रीलंकेची राजधानी कोलंबो या ठिकाणी. किती उंच आहे तो? 350 मीटर उंच आहे. तर लक्षात ठेवायचा हा दक्षिण आशियातला सर्वात उंच मनोरा ठरलेला आहे. ह्या मनोऱ्याचा आकार जो आहे तो कमळासारखा आहे. जर दुसरा प्रश्न म्हणजे पर्यायामध्ये जर आले अ ब क तर कमळासारखा आकार आहे. 17 मजले आहेत त्याच्यामध्ये. ही एक एक्स्ट्रा माहिती त्याची लक्षात ठेवा. तर आजचे मुद्दे जे येणाऱ्या परीक्षेला समोर ठेवून आपण डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये जागतिक मानवी प्रतिसाद योजना, त्यासोबत इतर काही योजना आपण डिस्कस केल्या, त्यासोबत जलजागृती अभियान आणि तिसरं महत्त्वाचं एकम महोत्सव. जो मी येणाऱ्या म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा हा प्रयत्न असेल की मागचे काही पॉईंट जे रिवाईज करायचे जेणेकरून आपल्याला राज्यसेवा आणि येणारी PSI-ST IAS या दोन्हीही परीक्षेला नक्की आपल्याला रिव्हिजनसहित फायदा होईल आणि येणारे समोरचे पॉईंटही आपण कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर कोणाचे व्हिडिओ पाहायचे राहिले असतील तर पहिल्या व्हिडिओपासून आपण नक्की व्हिडिओ पहा. आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याला नक्की फायदा होणार आहे. आणि मला कमेंट देऊन नक्की कळवा की आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत. तर चालेल मित्रांनो, थँक्यू. गॉड ब्लेस यू.